नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सरळ रूप देणं किंवा सिम्प्लिफिकेशन ह्या चॅप्टरमधलं हे तिसरं लेक्चर आपण या ठिकाणी सुरुवात करतो आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण बेसिक रूल व्ही बॉडमासच्या रूलवरती आधारित जे काही गणितं पाहिले. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण सूत्रांवर आधारित लेक्चर पाहिले आणि आता हे तिसरं लेक्चर आपण या ठिकाणी सुरू करतो आहे. सुरुवात करूया पहिल्या गणितापासून. सेम टाईप काय करायचं तर आपल्याला अगोदर भागाकार सोडवायचे, त्याच्या अगोदर कंस सोडवायचे आहेत बरोबर. व्ही बॉडमास म्हणजे काय, अगोदर व्ही बार सोडवायचा, त्याच्यानंतर ब्रॅकेट. इथं बार नाही आहे सो ब्रॅकेटपासून आपण सुरुवात करू. ह्या चौकोनी कंसाच्या आत इथं आपल्याला महिरूपी कंस दिसतोय. ओके, त्या महिरूपी कंसाच्या आत हे दोन गोल कंस आहेत ते आपल्याला अगोदर सोडवावे लागणार. ठीक आहे, बाकी सगळं लिहून घ्या. तसंच 3/8 - 5 भागिले महिरूपी कंसात. आता हा कंस जर सोडून घेतला, 4मधून 2 गेले, राहिले 2 भागिले हा कंस सोडवून घेतला. इथं 13 दुने 26, 26 आणि 8 34, 34/13. क्लिअर आहे. काय केलं आता, ह्या आतल्या कंसातलं महिरूपी कंसातला भागाकार आपल्याला सोडून घ्यावा लागणार. सो भागाकार सोडवताना काय आपलं लॉजिक, आपण त्याचं रूपांतर कशात करतो, गुणाकारात करतो बरोबर. म्हणजे काय होणार, हे 2 गुणुले 34/13चं काय होणार, गुणाकार व्यस्त 13/34ने गुणायचं आहे त्याला बरोबर आहे. नेक्स्ट स्टेप 3 भागिले इथं 8 - 5 तसेच राहिले, वजा हा कंस सोडून घेतला, बे एक बे, बे एक बे, बे 7 14, किती आलं इथं भागिले 13/17. क्लिअर आहे. आता काय सोडून घेणार आपण, हा जो आतला दुसरा कंस आहे हा कंस सोडवून घेणार बरोबर. काय भेटलं, 3 भागिले 8मधून 5 गेले, 3 भागिले 13/17. नेक्स्ट स्टेपला काय करा, हा आतला चौकोनी कंस सोडवून घ्या. 3 भागिले 3 भागिले पुन्हा गुणाकारात रूपांतर करा, 13/17चं 17/13 करा. सोपं आहे. ओके, पुन्हा किती आलं, आतलं सोडवून घ्या, किती आलं 3 भागिले इथं 17×51/13 बरोबर आहे. भागाकाराचं रूपांतर पुन्हा गुणाकारात करून घ्या, काय होणार 3 गुणुले 13/51, 3ने भाग जातो, 3 × 3, 3 × 3 3 असते 21, किती आलं उत्तर 13/17. क्लिअर आहे. सिम्पल आहे, अवघड असं काय नाही आहे. स्टेप बाय स्टेप फॉलो करत चला. अगोदर कुठून सुरुवात केली ते महत्त्वाचं आहे. इथं 3 कंस होते, हा चौकोनी कंस सगळ्यात बाहेरचा, त्याच्या बाहेर ही 3 भागिलेची क्रिया आहे. त्याच्या आतमध्ये हा एक कंस म्हणजे एक टर्म आहे आणि हा महिरूपी कंस म्हणजे दुसरी टर्म आहे बरोबर. सो तुम्ही हे सेपरेट सोडू शकले असते, हा महिरूपी कंस सेपरेट सोडू शकले असते. ह्या महिरूपी कंसामध्ये पुन्हा हे सेपरेट आहे, हे सेपरेट टर्म आहे. सो तुम्ही हे सेपरेटली सोडू शकले असते एका टाईमला, हे एका टाईमला सोडू शकले असते बरोबर आहे. चलो नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, जेव्हापासून आपण हा चॅप्टर स्टार्ट केला आहे मला वाटतं आत्ताशी कुठंतरी चे दिसलं आहे बरोबर. चाचीचे म्हणजे काय, ऑफ. बॉडमासमध्ये चाचीचे ऑफ 2 नंबरची प्रायोरिटी त्याला आहे बरोबर. आणि चाचीचे म्हणजे काय, गुणुले. आता गंमत इथं सुरू होते, भागाकार इथे दिसतोय. चाचीचेचं रूपांतर जर आपण गुणाकारात केलं, ठीक आहे, आपण पाहू सोडवताना पाहू कसं आहे. 48 भागिले 12 गुणुले, अगोदर काय सोडवणार आपण, ऑफ सोडवणार ना, सो ब्रॅकेट तसाच राहिला बरोबर आहे. 9/8 गुणुले 4/3 भागिले 3/4 गुणुले 2/3. आता लक्षात घ्या, ब्रॅकेट आधी सोडवायचं आहे का चाचीचे आधी सोडवायचं आहे, काय सोडवायचं आहे, ऑफ का ब्रॅकेट बरोबर. ब्रॅकेट आधी सोडवायचं आहे बरोबर आहे. व्ही बॉडमास व्ही राहिला, तर ह्या ब्रॅकेटच्या आतमध्ये गेलं तर आतमध्ये काय क्रिया आहेत, 2 क्रिया आहेत, एक चाचीचेची एक आहे आणि एक भागाकाराची एक आहे. भागाकार नंतर करायचा, म्हणजे आधी आपल्याला काय सोडून घ्यावं लागणार, हा गुणाकार आणि हा. ॲक्च्युली ते गुणाकार नाही, हे काय चे आपल्याला अगोदर सोडून घ्यावं लागणार. कसं सोडवणार, 3 × 3, 3 × 9, 4 × 4, 4 × 2 8. ठीक आहे, हे बाकीचं लिहून घेऊ आपण. 48 भागिले 12 तसंच राहिलं गुणुले, इथं किती आलं आपलं 3/2 भागिले इकडं 3 × 3, 3 × 3 कॅन्सल झाले, बे एक बे, बे 2 4, किती आलं 1/2. क्लिअर आहे. ओके, पुढचं 48 भागिले 12 गुणुले, आता अपूर्णांकाचा हा ब्रॅकेट सोडून घेतो, अपूर्णांकाचा भागाकार गुणाकारात रूपांतर करून घ्या,
कसं करणार, गुणुले 2/1 बरोबर, ह्याचा गुणाकार व्यस्त घेतला, 2 2 कॅन्सल झाले, राहिले किती 3 फक्त, जे काय आलं आपलं 48/12 गुणुले 3. क्लिअर आहे. तर नेक्स्ट स्टेपला काय करायचं आहे, नेक्स्ट स्टेप 48 बरोबर, काय करणार आता 48/12 किती आलं उत्तर, 48/12 भागाकार अगोदर सोडून घ्यायचा बरोबर, 48/12 किती आलं 4 आलं बरोबर, 4 गुणुले हे 3, 4 तरी किती आलं उत्तर 12. सोपं आहे, काय अडचण. ओके, तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. अगोदर काय सोडवणार, भागाकार सोडवणार. भागाकार म्हणजे भागाकाराचं रूपांतर गुणाकारात करायचं बरोबर, अपूर्णांक आहे, 31/10 गुणुले 3/10 अधिक 7/5 भागाकाराचं रूपांतर गुणाकारात केलं गुणुले 1/20. ओके, आता अपूर्णांकाचा गुणाकार कसा करतो आपण, अंशाचा अंशाची छेदाचा छेदाशी गुणाकार करा. 31 गुणिले 3 3 1 3 3 त्रिक 9 भागिले 10 गुणिले 10 100 अधिक 7 1 7 20 100. ओके, आता काय करायचं आहे, अपूर्णांकाची बेरीज, छेद समान आहे का, बाय डिफॉल्ट ह्या गणितामध्ये छेद समान आला आहे, अंशाची काय करा बेरीज करा, 93 अधिक 7 छेद 100 किती आलं 100/100 बरोबर 1. क्लिअर आहे, काय अडचण. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल 50/x बरोबर x/12.1/2 तर एक्सची किंमत काढा. स्टेप बाय स्टेप जा. पहिली गोष्ट काय करा, आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करताना असं पूर्णांक अपूर्णांक आपण नाही घेऊ शकत बरोबर, गुणाकार करताना भागाकार करताना. सो त्याचं काय करा, अपूर्णांकात रूपांतर करा. कसं करणार, 50/x बरोबर x छेद किती आलं हे 12 2 24 24 आणि 1 25/2. क्लिअर आहे. आता एक्सची किंमत काढायची म्हणून x एका बाजूला घ्या, हे बाकी सगळं दुसरीकडे घेऊन जा. 50 गुणुले हे 25/2 इकडे भागिलेमध्ये इकडे गेल्यानंतर गुणिले होणार 25/2 बरोबर, हे x इकडे आल्यानंतर गुणुले होणार x गुणुले x. क्लिअर आहे. आता ह्या 2ने इथं भाग दिला, बे 1 बे, बे 2 4, बे 5 10, x गुणुले x काय भेटलं x वर्ग बरोबर, 25 गुणिले 25 म्हणजे ते 625, म्हणजे 25 गुणिले 25 जरी ठेवलं तर लक्षात येईल तुमच्या 25चा वर्ग बरोबर. मग एक्सची किंमत काय भेटली तुम्हाला, दोन्ही साईडचं वर्गमूळ काढा, एक्स वर्ग बरोबर 625, तर एक्स बरोबर काय भेटलं तुम्हाला 25. सोपं आहे. चलो नेक्स्ट. ओके, आता अशा गणितामध्ये काय करायचं माहिती आहे का, असे गणित आले ना की डायरेक्ट ए आणि बीची किंमत 1 आणि 3 टाकून द्यायची. इकडे घातांक दिसतोय का तुम्हाला, इथं एचा घन, एचा वर्ग, बीचा वर्ग असं काय आलं तर त्याला थोडी वेगळी ट्रिक आहे, पुढच्या याच्यात पाहू, किंवा त्याला पण डायरेक्ट जमू शकते, ते पुढचे गणित झाले. जरी तर सरळ गणित आले तर त्याला काय करायचं, तुम्ही असं पण सोडू शकता, एची किंमत किती टाकू शकता, एक्स टाकू शकता, बीची किंमत 3x टाकू शकता, असं करून सुद्धा सोडू शकता. किंवा डायरेक्ट एची किंमत 1 टाकू शकता, बीची किंमत 3 टाकू शकता. ठीक आहे, करा. मग एची किंमत किती 1, बीची किंमत किती 3 करून सोडवा. 3 गुणिले 1 अधिक 2 गुणिले 3 भागिले इथं 3 गुणिले 1 वजा 2 गुणिले 3. एची किंमत काय टाकली आपण 1 टाकली, बीची किंमत 3 कुठून इथून टाकली बरोबर. सेम इथं पण सोडवा, किती आलं 3 1 इथं 3 1 3 अधिक बेत्रिक 6 छेद 3 1 3 वजा बेत्रिक 6 किती आलं, अंशामध्ये 6 3 9, छेदामध्ये किती आलं वजा 3 बरोबर, किती आलं 3 त्रिक 9 वजा 3 बरोबर. भागाकारामध्ये एकाला प्लस साईन असेल, एकाला मायनस साईन असेल, तर काय करतो आपण, येणारा भागाकाराच्या उत्तराला मायनस साईन देतो. माहिती आहेत ना हे बेसिक नियम, फर्स्ट लेक्चरमध्ये झालेत बरोबर ना. गुणाकार जर एकाचं साईन प्लस असेल तर त्यांचा गुणाकार प्लसच होतो, एकाचं मायनस असेल तरीसुद्धा त्यांचा गुणाकार प्लसच होतो. एकाचं प्लस एकाचं मायनस असेल किंवा एकाचं मायनस एकाचं प्लस असेल तर त्यांचा गुणाकार काय होतो मायनस होतो.
हे गुणाकाराच्या ट्रिक झाल्या. सेम भागाकाराला पण आपल्याला माहिती आहे सेम ट्रिक आहेत. भागाकाराला काय करतो आपण, एकाचा प्लस असेल तर भागाकार प्लसच असतो, एकाचा मायनस असेल तर भागाकार प्लसच असतो. म्हणजे समान चिन्ह असताना गुणाकार आणि भागाकार प्लस असतो किंवा अधिक येतो, धन येतो, आणि विरुद्ध चिन्ह असताना गुणाकार आणि भागाकार काय येतो, ऋण येतो. ठीक आहे, एवढंच लॉजिक लक्षात ठेवा. लय असं डेपमध्ये किंवा डिटेलिंगमध्ये लक्षात ठेवायची गरज नाही. चलो नेक्स्ट एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 6 सेम आहे. काय करायचं, सरळ सरळ एची किंमत काय ठेवायची, 4 ठेवायची, बीची किंमत काय ठेवायची, 3 ठेवायची. बरोबर, सोडवा. टाका मग याच्यामध्ये किंमत 6a म्हणजे 6 गुणिले 4 अधिक 4b म्हणजे 4 गुणिले 3 छेद इथं 6 गुणिले 4 6a मायनस 4b 4 गुणिले किती आलं, 6 चौक 24 अधिक 4 त्रिक 12 छेद 6 चौक काय आलं 24 वजा 4 त्रिक 12. मग किती आलं इथं, 24 आणि 12 36, 24 वजा 12 12, भाग जातोय 12 1 12, 12 त्रिक 36, किती आलं उत्तर 3. सोपं आहे एकदम, बेसिक आहे. फक्त आता मागच्या आणि ह्या गणितामध्ये ए बी दोनच आपण काय म्हणू शकतो, आपण त्याला दोनच चलं घेतलेत. बरोबर, त्याच्यामुळे हे करायला सोपं आहे. तर 3 चलं आले तर 3 चलांच्या केसमध्ये काय करायचं आहे, तिघांना एकमेकांना इक्विव्हॅलंट करून घ्यायचं आहे. कसं ते पुढच्या गणितात पाहू आपण. ठीक आहे, ए बी 4/5 बी सी 15/16 आणि इकडे देताना काय आपल्याला विचारलं आहे, सी वर्ग वजा ए वर्ग अपॉन सी वर्ग अधिक ए वर्ग. ठीक आहे, काय करू शकतो आपण, एक गोष्ट लक्षात घ्या, आता याला इक्विव्हॅलंट करून पण सोडवू शकतो आणि डायरेक्ट पण सोडवू शकतो. डायरेक्ट का सोडवायचं, कारण कंपॅरिझन फक्त ए आणि सीचं दिलं आहे, बीला इलिमिनेट करू शकतो. ठीक आहे, इक्विव्हॅलंट कसं करायचं हे आपण पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिलं आहे, अपूर्णांक या प्रकरणामध्ये पाहिलं आहे. काय, गुणोत्तर प्रमाणामध्ये पाहिलं आहे. ए आणि बी समजा 4 आणि 5 घेतला. ठीक आहे, बी आणि सी काय आपला 15 आणि 16 आहे. आता बी दोन्ही ठिकाणी सेम आहे म्हणून बीची किंमत काय करायची, सेम करून घ्यायची. त्याला आपण इक्विव्हॅलंट करणं म्हणतो. म्हणजे याला कितीने गुणावं लागणार, 3नी. याला 3नी गुणलं म्हणजे याला पण काय 3नी गुणावं लागणार. बरोबर, मग किती झाला, ए बी सी एकत्र घेऊ शकतो आपण. एची किंमत किती झाली, 4 त्रिक 12, बीची किंमत किती झाली 5 त्रिक 15, सीची किंमत ऑलरेडी 16 आहेच आहे. म्हणजे काय झालं, आपल्याला ए आणि सीचं कंपॅरिझन करू शकू आपण. ठीक आहे, हा एक वे ज्याने आपण करू शकतो. दुसरी गोष्ट, डायरेक्ट आपल्याला बी नकोच आहे, ए आणि सीच दिलं आहे आपल्याला. बरोबर ना, जे काय उत्तर काढलं त्याच्यामध्ये ए आणि सीचं कंपॅरिझन आहे. मग आपण काय करणार, डायरेक्ट इलिमिनेट करा. कसं करणार, ए छेद बी गुणुले बी छेद सी. बरोबर, काय झालं, बी कॅन्सल झाला. मग ए छेद बी काय आहे तुमचा, 4/5 गुणुले 15/16 बी छेद सी. राईट आहे. आता बी काय झाला, कॅन्सल झाला. म्हणजे इकडे तुम्हाला काय भेटली, ए छेद सीची किंमत भेटली. इकडं 5 1 5, 5 त्रिक 15, 4 1 4, 4 चौक 16, किती भेटलं 3/4. क्लिअर आहे. आलं आपल्या सिम्पल टाईपमध्ये मागच्या गणितासारखं. करा, एची किंमत किती टाका, 3 टाका. सीची किंमत किती आहे, 4 टाका. सोडवा मग. सी स्क्वेअर म्हणजे सीची किंमत 4चा वर्ग वजा ए वर्ग, एची किंमत किती टाकायची 3, 3चा वर्ग छेद 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग काय आला आपला, एचा वर्ग काय 3चा वर्ग, एची किंमत इथून सीची किंमत इथून. सोडवा, 4चा वर्ग 16 वजा 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 अधिक 3चा वर्ग 9, 16मधून 9 गेले 7. बरोबर, 16मध्ये 9 मिळवले 25, किती आलं उत्तर 7/25. क्लिअर आहे. सिम्पल आता आपण थोडंसं टाईप चेंज करत चाललो आहे. आत्तापर्यंत सगळे फक्त सिम्प्लिफिकेशन म्हणजे कसं म्हणू शकतो आपण, प्लस मायनसचे गणित होते. आता थोडंसं ट्रिक्स वापरायचं, काहीतरी डोकं वापरायचं आहे असे गणित. काय अवघड काय नाही हो याच्यामध्ये. तुम्ही एची किंमत 4x मानली, बीची किंमत 5x मानली, लेंदी वेमध्ये सोडवत बसले तरीसुद्धा ते गणित काय होणार आहे, सॉल्व होणारच आहे. फक्त असं डायरेक्ट जर आपल्याला माहीत असेल तर ते सोडवायला काय जाणार आहे, आपल्याला सोपं जातं आहे. ठीक आहे, आणि प्रश्नांचं स्वरूप सेमच असतं. फक्त काही परीक्षांना कसं आहे, एवढं सिम्पल विचारलं जाणार, काही परीक्षांना डेपमध्ये मग त्याच्यामध्ये स्क्वेअरच्या ऐवजी क्यूब विचारलं, क्यूबच्या ऐवजी 4था घात 5वा घात, आलं का लक्षात. बाकी बेसिक काय राहते, सेमच राहते. चला पुढचं.
पुढचं गणित सेम आहे, आत्ता आपण सोडवलं तसंच. ओके, फक्त काय दिलं आता दोघांचंच दिलं. डायरेक्ट व्हॅल्यू आपण घेऊ शकतो. एक्सची किंमत किती घ्या, 6 घ्या. वायची किंमत किती घ्या, 5 घ्या. मग करा एक्स वर्ग म्हणजेच 6चा वर्ग अधिक वाय वर्ग म्हणजे 5चा वर्ग छेद एक्स वर्ग म्हणजे 6चा वर्ग वजा वाय वर्ग म्हणजे 5चा वर्ग. किती आला 6चा वर्ग 36 अधिक 5चा वर्ग 25 छेद 6चा वर्ग 36 वजा 5चा वर्ग 25. किती आलं 36 आणि 25 फास्ट 61 बरोबर. 36मधून 25 गेले, किती राहिले 11. किती आलं उत्तर आपलं 61/11. अवघड आहे का काही? 3-4 गणितं घेतली तर आपण कन्सेप्ट क्लिअर झाली असं. सो आता थोडासा टाईप चेंज करू. ठीक आहे, काहीच नाही, डायरेक्ट किंमत घ्यायची. पुढचा टाईप. आता ह्याच्यात गंमत काय माहिती का, की थोडंसं कोडिंग टाईपमध्ये दिलं आहे. ठीक आहे, सिम्प्लिफिकेशनमधलंच गणित आहे, पण हे कशाच्या टाईपमध्ये दिले तर कोडिंगच्या टाईपमध्ये दिले. कोडिंग म्हणजे कसं, एक्स स्टार वाय, स्टार म्हणजे काय त्याच्यामधली एक क्रिया आहे बरोबर. मग त्याची फोड कशी होते तर एक्स वर्ग अधिक वाय वर्ग वजा एक्स वाय. तर 9*11ची किंमत किती, सरळ 9*11. काय करणार आपण, एक्सच्या जागी 9 आहे, वायच्या जागी 11. सोडवा. मग हे जे पुढे इक्वेशन दिलं आहे तसं खाली मांडायचं. एक्सचा वर्ग म्हणजे 9चा वर्ग अधिक वायचा वर्ग म्हणजे 11चा वर्ग वजा एक्स वाय म्हणजे काय 9×11. येते लक्षात. म्हणजे त्यांनी काय दिलं फक्त आपल्याला की इक्वेशन दिलं, त्या इक्वेशनची फोड कशी होते म्हणजे कोडिंग टाईपमध्ये. हा स्टार काय झाला कोड झाला त्याचा. स्टार जर ज्याच्यामध्ये आलं तर ते इक्वेशन अशी फोड करायची बरोबर. मग 9 आणि 11च्या मध्ये स्टार आला आहे, मग एक्सच्या जागी 9 माना, वायच्या जागी 11 माना आणि फोड करा. जमतं आहे, सोपं आहे. 9चा वर्ग 81, 11चा वर्ग 121 वजा 11×9 99. सोडवा. किती येतं 81 आणि 21 1 2 202 202 वजा 99 किती आलं 103. अवघड आहे का काही? फक्त माहीतच नसेल टाईप तर एक्झाममध्ये गेल्यानंतर अरे हां हे पाहिलं नेमकं करायचं आहे काय हेच नाही समजलं तर अवघड आहे बरोबर. पण अशा प्रकारचे जर गणितं पडले का ज्याच्यामध्ये कोडिंग दिलं आहे बरोबर, एका इथं एक्स आणि वायची फोड कशी होते ते इथं दिलं आहे, मग सेम त्या पॅटर्नमध्ये 9 आणि 11ची फोड कशी होईल तर एक्सची किंमत 9 टाका, वायची किंमत 11 टाका. क्लिअर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल सेम टाईप. ए स्टार बी बरोबर 2A - 3B अधिक AB. ठीक आहे, तर 3*5 अधिक 5*3. ओके, काहीच अडचण नाही. 3*5 याला एक ब्रॅकेट देऊ अधिक 5*3 याला एक ब्रॅकेट देऊ. फोड कशी करायची आपल्याला 2A - 3B + AB बरोबर आहे. पहिल्या केसमध्ये A 3 झाला, B 5 झाला. दुसऱ्या केसमध्ये A 5 झाला, B 3 झाला. दोन गोष्टी एकत्र दिल्यात, याच्या व्यतिरिक्त अवघड असं काहीही केलेलं नाही. ठीक आहे, एक सोडवून घ्या बरोबर. 2A म्हणजे काय 2×3 वजा 3B म्हणजे काय 3×5 अधिक AB म्हणजे काय 3×5. क्लिअर आहे. अधिक हे इकडचं झालं. इकडं काय आता एची किंमत 5 आहे, 2A म्हणजे 2×5 वजा बीची किंमत 3 आहे, 3B म्हणजे 3×3 बरोबर अधिक AB म्हणजे काय 5×3. सोडवा बरं. काय येतं 62 वजा 3×5 15 अधिक 3×5 15. हे मधलं अधिकचं चिन्ह तसंच. इथं 2×5 10 वजा 3×3 9 अधिक 5×3 15 अधिक 15 वजा 15 अधिक 15 कॅन्सल होऊन गेले बरोबर आहे. राहिले काय आपल्याकडे फक्त 6 अधिक 10 वजा 9 अधिक 15 किती येते सांगा बरं. सगळ्या प्लसची बेरीज करून घ्या. 6 आणि 10 16, 16 आणि 15 31, 31 वजा 9 बरोबर किती आलं 22. अवघड आहे का काही? फक्त ए आणि बीची फोड कशी केली ना तशी, आणि इथं फक्त 2 दिले होते, हे एक दिलं आणि हे एक दिलं, दोघांची सेपरेट फोड करून आपण
सॉल्व केलं. आणि अशा प्रकारचे गणित पेपरला विचारले जातात. तुम्ही जर सिलेबस चेक केला ना कोणत्या पण परीक्षेचा, तर त्याच्यामध्ये एक वाक्य असतं. मग तो तुमचं सेंट्रलची एक्झाम असू द्या, नाही तर स्टेटची एक्झाम असू द्या, किंवा पोलीस भरतीची असू द्या, तलाठी भरतीची असू द्या, किंवा आपलं MPSCची कंबाईनची वगैरे कुठलीही एक्झाम असू द्या, उमेदवार कमीत कमी वेळेत किती अचूकतेने कशाप्रकारे विचार करू शकतो व सोडवण्याचा काही वेळ वगैरे असं एक वाक्य असतं, बरोबर. म्हणजे तुम्ही कमीत कमी वेळेत, म्हणजे गणितांची लेंथ खूप आहे किंवा खूप अवघड आहे अशातला काही भाग नाही, तुम्ही कमीत कमी वेळेत कशा प्रकारचा विचार करता आणि कसं तुम्ही ते ग्रास्पिंग करून घेता, ठीक आहे, आणि त्या ग्रास्पिंगचं युटिलायझेशन करून ते गणित तिथं सॉल्व करता, एवढंच त्यांना चेक करायचं आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळं सिंपल गणित आहेत, सिंपल टाईप आहे हा टाईप. IMP म्हणजे IMP असं कुठल्या टाईपला हा पडणार असं कोणी सांगू शकत नाही, पण ह्या अशा प्रकारची गणितं पेपरमध्ये पाहायला मिळतात, 101% मिळतात. ओके, तर अपूर्णांकाचं हे आलं आहे. आपण ट्रिक पण पाहिली होती अपूर्णांक ह्या चॅप्टरमध्ये, पण ही ट्रिक पाहिलेली आहे. काय करायचं, पूर्णांक साईडला करून घ्या. म्हणजे आपण बेसिकली हे असं सोडवतो ना, 6×3=18, 5 23/6 अधिक 2×4=1 5/2 अधिक 5×3=15 आणि 2 17/3. आणि मग छेद समान करताना यांना कितीने तरी गुणावं लागणार, मग अंश मोठा होत जाणार, कॅल्क्युलेशन थोडं वाढत जातं. मग आपण काय केलं, आपण एक स्टेप कॅन्सल केली. आपण काय केलं, पूर्णांक वेगळे काढले आणि अपूर्णांक वेगळे काढले. ठीक आहे, करा. पूर्णांक कोणते आहेत, 3 2 5 विथ त्यांचे जे काही साईन असतील. 3च्या पुढं काहीच नाही, म्हणजे +3, 2च्या पुढं +2 +5 हे साईडला काढा. अपूर्णांक साईडला घ्या, 5/6 अधिक 1/2 अधिक 3/5. सोपं झालं. आता आकडे लहान राहणार. इकडे यांची बेरीज करा, 3 आणि 2 5, 5 आणि 5 10. ठीक आहे, इकडे काय करा, छेद समान करायला काय करावं लागणार आपल्याला, सॉरी तर 3/5 कुठून लिहिले मी, हे काय 5 बाहेर काढले, हे 2/3 आहेत ना, काय पाहिजे इथं 2/3, सॉरी काय पाहिजे इथं 2/3, 2/3 बरोबर ना. 3 बाहेर गेले 5/6, 2 बाहेर गेले 1/2 राहिले, 5 बाहेर गेले 2/3 राहिले. आता छेद समान करायला 6, 2 आणि 3चा लसावी किती आहे 6. मग छेद 6 करायला याला 3ने गुणावं लागणार, याला 2ने गुणावं लागणार, बरोबर. बाकी 5/6 तसंच लिहून घ्या. अधिक इथं छेदाला 3ने गुणलं म्हणजे अंशाला पण 3ने गुणावं लागणार, 3×1 3, 3/6 अधिक इथं छेदाला 2ने गुणलं म्हणजे अंशाला पण 2ने गुणावं लागणार, 2×4 इथं छेद 6. क्लिअर आहे, सगळ्यांचा छेद समान झाला आहे. आता पुढची स्टेप काय करायची, 10 पूर्णांक तसेच राहिले, इथं अंशाची बेरीज करा, 5 अधिक 3 अधिक 4/6. स्टेप बाय स्टेप सांगतोय, बरोबर. 10 पूर्णांक तसेच राहिले, 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, 12/6. आता याला पुन्हा पूर्णांक अपूर्णांकात रूपांतरित करा. भाग जातोय 6 × 6 6 × 12, बरोबर. काय आलं 10, आतमध्ये 2. आता हे 2 फक्त पूर्णांक आहेत ना, म्हणून ह्याच्यामध्ये ॲड करा. अपूर्णांक असते ते ॲड नसते केले, अपूर्णांक आले असते तरी पण ॲड केले असते, बाहेर पूर्णांक संख्या पूर्णांकामध्ये ॲड केली असते. किती आली मग 10 आणि 2 किती आलं उत्तर आपलं 12. सोपं आहे, फक्त कॅल्क्युलेशन थोडंसं काय म्हणू शकतो आपण लेंदी न व्हावं, थोडंसं स्टेप्स कमी व्हावं म्हणून आपण काय केलं, हे पूर्णांक काय काढले बाहेर काढले. आणि याचा फायदा कुठं होतो माहिती आहे का, आता समजा असंच गणित आहे आलं तुम्हाला 99.1/2 अधिक 101.3/5. आता हे जर तुम्ही 99 गुणिले 2 अधिक हे करत बसले, बरोबर आहे, तर काय होणार, लेंदी होणार आहे. मग हेच जर गणित तुम्ही डायरेक्ट काय केलं, 99 अधिक 101 बाहेर काढून घेतले, मग हे सोपं झालं ना. बाकीच्यांचं करा, 1/2 अधिक 3/5 तिरकस गुणाकार करा. येते लक्षात, जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगितलं. ज्यावेळेस आकडे मोठे असणार आहेत अशा केसमध्ये आपल्याला ही जी काही ट्रिक सांगितली ही खूप युजफुल ठरणार आहे. ठीक आहे, किती आलं उत्तर आपलं 12. पुढचं एक्झाम्पल पाहू आपण, प्रश्न क्रमांक 12. सेम आहे. तर काय करा, ह्याच्यामध्ये पण पूर्णांक अपूर्णांकाच्या स्वरूपात दिला आहे, बरोबर आहे. सो पूर्णांक अपूर्णांकाच्या स्वरूपात पूर्णांक बाहेर काढून घ्या. 5 3 2 बाहेर काढून घेतलं आहे. 5 अधिक 5 आहेत, बरोबर, अधिक 3 अधिक 2. इकडं अपूर्णांक काय राहिले 2/3
अधिक 1/4 अधिक 3/2. सोडवा बरं. इकडे किती आलं? 5 आणि 3 8, 8 आणि 2 किती झाले? परत 10, 10 पूर्णांक. इकडं छेद समान करायचा आहे. 3 4 आणि 2 यांचा लसावी काढा. 3 4 2चा लसावी किती येईल? 12 येईल. बरोबर आहे. मग आता 12 छेद करायला इथे किती गुणावं लागणार? 4 गुणावं लागणार. इथे किती गुणावं लागणार? 3 गुणावं लागणार. इथे किती गुणावं लागणार? 6 गुणावं लागणार. छेदाला 4 गुणलं म्हणजे अंशाला पण 4 गुणणार. बेचोक किती झाले? 8 अधिक इथं छेदाला 3 गुणलं म्हणजे अंशाला पण 3 गुणावं लागणार. 3 1 3 किती झाले? 3 अधिक इथं छेदाला 6 गुणलं म्हणजे अंशाला पण 6 गुणावं लागणार. 3 6 किती झाले? 18. छेद सगळ्यांचा काय झाला? 12. सोपं आहे. पुढच्या स्टेपला काय करा? 10 पूर्णांक तसेच बाहेर राहिले. अंशाची बेरीज करा. 8 आणि 3 11, 11 आणि 18 29, 29/12. ठीक आहे. आता मित्रांनो लक्ष द्या, मागच्या गणितामध्ये इथं 6 आणि 12 डायरेक्ट भाग गेला होता बरोबर, पूर्णांक संख्या आली होती. आता इथं पूर्ण भाग जातोय का 12 आणि 29ला? नाही जात. मग त्याचं पण काय करा? पूर्णांक अपूर्णांकात रूपांतर करा. 10 पूर्णांक तसेच राहिले. पूर्णांक अपूर्णांकात रूपांतर कसं करणार? 12 आणि कितीचा भाग जातो? 12 × 24. बाकी किती राहिली? 5. ती बाकीवरती लिहा (12). कळलं काय केलं? 29/12, 12 × 24, 2चा पूर्ण भाग गेला म्हणून 2 इथं 2 पूर्णांक, बाकी 5 बाकी उरली ती वरती 5/12. आता जे 2 पूर्णांक आहेत ना ते बाहेर घ्या आणि ह्या 10मध्ये म्हणजे पूर्णांकामध्ये ॲड करा. झालं आपलं उत्तर. काय आलं? 10 आणि 2 12.5/12. क्लिअर आहे? ओके. चलो, अवघड असं काही नाही आहे, सिम्पल टाईप आहे. एक आणखी 1-2 गणितं पाहू म्हणजे आपण हे लेक्चर स्टॉप करता येईल. पुढचं एक्झाम्पल. ओके, टाईप चेंज झाला थोडंसं. आता असं लय भरल्यासारखं गणित वाटते बरोबर, लय संख्या लय हे ते. पेपरमध्ये असं पाहून गडबडून जायचं नाही, जस्ट बेसिक कॉन्स्टंट राहायचं. तर लक्षात घ्या, हा बाहेरचा काय आहे? चौकोनी कंस आहे. चौकोनी कंसाच्या आत हे 3 काय आहेत आपले? गोल कंस आहेत. 3 गोल कंस म्हणजे 3 वेगवेगळ्या संख्या आहेत आणि कंस आधी आपल्याला सोडवायचा आहे. सो एक एक कंस आपण सोडवत जाऊ. ठीक आहे. परत रिपिटेशन्स करत नाही आपण, डायरेक्ट जी काय क्रिया आहे ती याच्यावरती करू. आता अंशाने छेदाला भाग देऊ शकतो, छेदाने अंशाला भाग देऊ शकतो. करा कट संक्षिप्त रूप. 13 × 13, 13 × 78. इथं 7 × 7 = 49, 7 × 42. परत 6 × 1 = 6, 6 × 1 = 6. बाकी सगळं कॅन्सल राहिले काय? फक्त 7 अधिक या सगळ्या याच्यातून काय राहिलं? फक्त 7 बाकी राहिला. बरोबर आहे. सेम आता पुढच्या याच्यात करा. पुढच्या याच्यात करा. काय? कितीने भाग जातोय? 7नेच भाग जातोय. 7 × 5 = 35, 7 × 9 = 63. बरोबर आहे. परत 5ने भाग गेला. 5 × 1 = 5, 5 × 5 = 25. परत 5ने भाग गेला. 5 × 1 = 5, 5 × 1 = 5. अजून काय राहिलं आहे? अंशात 9 राहिलेत, छेदात 3 राहिलेत बरोबर. तर 3 × 1 = 3, 3 × 3 = 9. किती आलं दुसऱ्या कंसाचं उत्तर? 3. सोपं आहे. तर पुढचं चिन्ह द्या. काय आहे? भागिले. हां, आता इथं काय काय कट होते बघा. बे क बे, बे क बे, बे क बे, बे 2 = 4. परत 2 कॅन्सल झाला. बे क बे, बे क बे. अंशात किती राहिलं? काहीच नाही राहिलं. अंशात राहिला 1, छेदात काय राहिलं? 16. 16 काय कट झालेले नाही. सिम्पल झालं. ओके. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे? नेक्स्ट स्टेप सरळ सरळ भागाकाराचं रूपांतर, अपूर्णांक आहे ना, भागाकाराचं रूपांतर गुणाकारात करून घ्या. 7 अधिक 3 गुणुले हे 1/16चं काय झालं? 16/1. बरोबर. 7 अधिक 16 त्रिक काय झालं? 48. 48 आणि 7 किती आलं उत्तर? 48 आणि 7 55. असं मोठं गणित दिसलं किंवा लेंदी प्रोसेस दिसली, जास्त आकडे दिसले, जास्त वेळा काय म्हणतो आपण त्याला, गुणले भागिले असं काहीतरी दिसलं तर तिथं काय गडबडून जायचं नाही. सरळ सरळ लॉजिक आहे तिथं. काय करायचं? स्टेप बाय स्टेप फॉलो करा. काहीच नाही ना, इथं तुमच्या लक्षात आलं असेल. दिसताना एवढं मोठं दिसलं. पहिल्या कंसाची किंमत किती आली? 7 आली फक्त. दुसऱ्या कंसाची किंमत किती आली? 3 आली फक्त. तिसऱ्या कंसाची किंमत किती आली? 1/16 आली फक्त. म्हणजे स्टेप बाय स्टेप गेलं तर गणित काय आहेत एकदम सिम्पली सॉल्व्ह होणारच आहेत. ठीक आहे. काय आलं उत्तर आपलं? 55.
शेवटचं गणित पाहू आपण, म्हणजे हे लेक्चर या ठिकाणी स्टॉप करता येईल. पुढचा टाईप पुढच्या लेक्चरमध्ये स्टार्ट करू. पुढच्या टाईपमध्ये किंवा पुढच्या लेक्चरमध्ये आपण थोडंसं प्लस मायनस साईन, अधिक वजा बदललं, किंवा अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे भागिले, भागिले म्हणजे गुणले, असे जे काही गणित आहेत ते गणित आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. ह्या लेक्चरमध्ये अजून एक गणित. ओके, ॲक्च्युली हा जो काही टाईप आहे याची शॉर्टकट ट्रिक मी टाकलेली आहे, म्हणजे शेवटचे जे काही 2 लेक्चर आहेत आपले ह्या चॅप्टरमधले, तर याच्यामध्ये सगळ्या ट्रिक टाकलेल्या आहेत. तर त्या ट्रिकमध्ये तर हे रिपीट होणारच आहे. आपण रेग्युलर मेथडने पण इथं सॉल्व करून पाहू. ठीक आहे. काय दिलं आहे आपल्याला, 2x छेद 1 अधिक 1 छेद 1 अधिक x छेद 1 वजा x बरोबर 1. तर एक्सची किंमत काढा. पहिली स्टेप काय करा, हे सगळं इकडे घेऊन जा. इकडं भागिलेमध्ये आहे ना, हे सगळे इकडे घेऊन गेले, गुणुलेमध्ये गेलं. 1 गुणुले म्हणजे तीच संख्या, बरोबर. मग काय भेटलं आपल्याला, 2x बरोबर इकडे काय भेटलं, 1 अधिक 1 छेद 1 अधिक x छेद 1 वजा x. आता एक 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 काय करू आपण, सोडवायचा प्रयत्न करू. कसं, इथं काय आहे, छेद 1 छेद x आहे, इकडे काय नाही म्हणजे काय 1 आहे, तिरकस गुणाकार करता येईल. ठीक आहे. 2x बरोबर काय भेटलं आपल्याला, 1 अधिक 1 छेद तिरकस गुणाकार इकडं गुणलं 1 वजा x अधिक x छेद 1 वजा x. कळलं काय केलं, इकडे 1 आहे ना, मग डायरेक्ट हे इकडं याने गुणलं, 1 वजा एक्सने इकडं गुणलं म्हणजे किती आलं, 1 वजा एक्स आणि इकडचा एक्स, त्या दोघांची बेरीज, बरोबर आहे. आणि छेद काय झालं, 1 वजा एक्स. तर इथं जर तुम्ही पाहिलं तर अधिक एक्स वजा एक्स काय झालं कॅन्सल झालं, कॅन्सल होऊन गेलं, बरोबर आहे. मग आलं किती इकडं, 2x बरोबर 1 अधिक 1 छेद 1 छेद 1 वजा एक्स, एवढंच राहिलं, बरोबर आहे. आता 1 छेद 1 छेद 1 वजा एक्स हे वरती गेल्यानंतर काय होणार, गुणलेमध्ये उलटं होणार, बरोबर. म्हणजे 2x बरोबर काय भेटलं आपल्याला, 1 अधिक इथं काय आलं 1 वजा x छेद 1, बरोबर आहे ना, उलटं झालं ना वरती गेल्यानंतर. हे भागिलेमध्ये गुणलेमध्ये गेल्यानंतर काय झालं, त्याचा गुणाकार व्यस्त झाला. सोपं आहे, छेद 1 आहे म्हणजे तो आपण कन्सिडर केला काय, नाही केला काय, ओके. मग आलं काय आपल्याला, 2x बरोबर 1 अधिक 1 वजा x. 1 आणि 1 किती झाले, 2 झाले. सो 2x बरोबर 2 वजा x, वजा x इकडं वजा इकडं आल्यानंतर काय झाले, अधिक झाले. 2x अधिक x बरोबर काय भेटलं, इकडची किंमत 2, बरोबर. मग हे पुढे गेल्यानंतर 3x बरोबर काय भेटलं, 2x आणि x 3, 3x बरोबर 2, मग x बरोबर काय राहिलं, 2/3. 3 इकडे गुणले, इकडे आल्यानंतर काय झाले, भागिले. एक्सची किंमत काय मिळाली आपल्याला, 2/3. अवघड होतं का काही, फक्त स्टेप बाय स्टेप आपण हे जमलं पाहिजे होतं. इथं फक्त छेद समान करायचं, ते साईडला करून दाखवू का तुम्हाला परत ही क्रिया कशी केली. 1 अधिक x छेद 1 वजा x असं आहे, बरोबर ना. छेद समान करायचं, याचं काय नाही म्हणजे 1 आहे. सो याने इकडं गुणलं, छेदाला पण अंशाला पण, मग याने इकडं गुणल्यानंतर काय झालं, 1 वजा x छेद 1 वजा x, छेदाला अंशाला दोघांना गुणलं, अधिक x छेद 1 वजा x, बरोबर आहे. छेद समान झाला, अंशाची बेरीज करा, 1 वजा x याचा अंश अधिक याचा अंश छेद, दोघांचा छेद समान आहे 1 वजा x. थोडंसं समजून सांगायचं म्हणून, आता हे 1 वजा x आलं म्हणून ते समजणार. हे जर फक्त अपूर्णांक असता तर इझी स्टेपमध्ये कळलं असतं, बरोबर का नाही. म्हणून हे समजण्यासाठी परत इकडे लिहून दिलं आहे, हे कसं, ही स्टेप कशी केली ती इथं समजून सांगितली. ठीक आहे. तर ह्या गणितासोबतच आपण हे लेक्चर या ठिकाणी स्टॉप करू. नेक्स्ट लेक्चरला आपण थोडंसं जे काय तुम्हाला सांगितलं ते अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणुले, ते जे काही गणित आहेत ते आपण कवर करून घेऊ. ठीक आहे.